सोनाळे रायकर पाड्यात नदीवर पूल नसल्यानं तराफ्यावरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। जुगरे पाड्यात बंधाऱ्याच्या पाण्यातनं विद्यार्थ्यांची कसरत। नमस्कार, मी अश्विन बापट। संध्याकाळचे 6 वाजता आपण बघताय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर। बातमी आहे मराठी ग्राहकावर हात उगारणाऱ्या दुकानदाराला घडवलेल्या अद्दली संदर्भातली। घटना ठाण्यातली आहे। 2 दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरच्या एका मोबाईल दुकानात रिचार्जच्या मुद्द्यावरून मराठी ग्राहकाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण करण्यात आली। मराठी ग्राहकाने याची तक्रार ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्याकडे केली। राजन विचारेंनी त्या दुकानदाराला बोलवून घेतलं आणि मराठी ग्राहकाची माफी मागायला लावली। यावेळी मराठी ग्राहकाने मारहाण करणाऱ्या दुकानदाराच्या कानशिलात लगावली आणि आपला संताप व्यक्त केला। 2 दिवसांपूर्वी घडलेल्या प्रकरणाचे आता राजकीय पडसाद हे उमटताना पाहायला मिळत आहे। सॉरी, मुझे माफ कर दो। सुपर बोल ठीक है ना तरी 2 दृश्य आपण बघताय। एकीकडे परप्रांतीय दुकानदाराने कशा प्रकारे मुजोरी केली त्याचं दृश्य, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मग दुकानदाराला बोलवण्यात आलं आणि त्याचा अद्दल घडवण्यात आलेली आहे। तर कानशिलात बसल्यानंतर परप्रांतीय दुकानदार वटणीवर आलेला दिसतोय। आम्हाला मराठीचा मान राखायला हवा, ठाणेकरांची आम्ही माफी मागतो, अशा शब्दात मारहाण करणाऱ्या दुकानदाराने एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे। राजन विचारे सरांकडे कधी गेला होता तुम्ही? त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांनी बोलवलेलं की तुम्ही स्वतःहून गेला? त्यावेळी तो व्यक्ती पण तिकडे होता ज्याला मारहाण झाली होती। हो, मग तेव्हा काय बोलले राजन विचारे सर? तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? काही नाही, आम्हीच स्वतः सरेंडर बोललो की आमची चुकी झाली आहे आणि आम्हाला पाहिजे तर त्या व्यक्तीला जे पण आमच्यामुळे खर्च झालाय हॉस्पिटलाइज ते आम्ही द्यायला तयार आहे आणि त्याने पाहिजे तर आम्हाला कानाखाली एक वाजवून द्या, म्हणजे आम्हाला आमची चुकीचं आम्हाला माहीत पडेल। दरम्यान ठाण्यामध्ये घडलेला प्रकार हा मराठी अमराठी वाद नसल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली, तर नितेश राणेंनी हे प्रकरण हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत नेलं। या दोन्ही नेत्यांनी नेमकं काय म्हटलं पाहूया। ही जी बाचाबाची किंवा मारामारी किंवा हात उचलणं झालेला आहे, हा वाद मराठी अमराठी नाहीये, हा कुठच्याही भाषेचा वाद नाहीये। तो व्यापारी जो होता त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील हात उचलला। जो दुसरा विषय जो राजन विचारे साहेबांचा एक व्हिडिओ आलेला आहे, त्यांनी तिकडच्या एका स्थानिक व्यक्तीला जो आमचा पदाधिकारी आहे 5-6 लोकांनी त्याला फोन चार्जिंगवरनं मारहाण झाली, ती पोलीस कंप्लेंट झाली आणि त्याच्यावरनं ही बाचाबाची झालेली आहे। एवढा ताकद आहे ना, जाऊन मोहम्मद अली रोड आणि नल बाजार भेंडी बाजार मध्ये एका कोणाला तरी दाढी आणि गोल टोपीवाल्याला कानफडीत फडवा ना। ताकद आहे ना तुमच्या? ते काय मराठी शुद्ध मराठी बोलतात की काय? त्यांच्या थोबाड्यातून कधी आम्ही मराठी ऐकलं नाही, अल्लाहू अकबर सोडून। मग तिथे काय नाही त्यांच्या थोबाड फोडायची हिंमत करत, तिथे काय नाही एका फेरीवाल्याला पकडत। आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार। दरम्यान ठाण्यामध्ये मराठी ग्राहकाला मारहाण झाली, त्यावरून मनसे मात्र चांगलीच आक्रमक झाली। या मारहाणी विरोधात आम्ही लाखोंचा मोर्चा काढू का, असा सवाल आता अविनाश जाधव यांनी केलेला आहे। काल ठाण्यामध्ये एका मराठी माणसाला 4 व्यापाऱ्यांनी मिळून मारलं, त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचं काय मत आहे? कुत्र्यासारखा रस्त्यात तुडवून एका मराठी माणसाला भारतीय जनता पक्ष 4 व्यापाऱ्यांनी मारलं। मग आता आम्ही काय करायला हवंय? मग आम्ही तर लाखोचा मोर्चा काढायला हवाय। पण जर तुम्ही आम्हाला हे सगळं बंद करून आणि हे सगळं करून जर आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची गाठ आमच्याशी आहे। हे भारतीय जनता पक्षाचे जे काही एजंट लोक जे काही कामं करतात ना मराठी माणसाच्या विरोधात, ते बंद करावं। तुम्हाला मतं जी पडतात ना त्यात मराठी माणसाची पण मतं आहेत, नाही ह्याच्यापेक्षा भला मोठा मोर्चा इथल्या स्थानिक आगरी कोळी मराठी लोक आहेत ना, मीरा भाईंदरची, त्यांना एकत्र करून आम्ही काढू आणि ह्यांच्या घरावर काढू। तिकडे मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणारे जोधपूर स्वीटचे मालक